की नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी युती गेल्या 10-12 दिवसापूर्वी जाहीर झाली होती आणि त्या युतीमध्ये काँग्रेसचे जबाबदार सर्व पदाधिकारी, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, इथले जिल्हाध्यक्ष आणि त्यांची सर्व टीम या पत्रकार परिषदेला उपस्थित राहून त्यांनी 50-50चा फॉर्म्युला 50% जागेचा फॉर्म्युला त्यांनी जाहीर केला होता। आणि आम्ही स्वतः, कारण बीजेपीला हरवणं हे आमचं सगळ्यांचं उद्दिष्ट आहे। या देशातील जातीवादी मनवादी शक्ती संपल्या पाहिजेत, त्यांना या सत्तेतून दूर ठेवलं पाहिजे। या सर्व मताचे आम्ही सर्व कार्यकर्ते माझ्यासहित आम्ही असल्यामुळे आम्ही सर्वजण काँग्रेसच्या युतीला आग्रही होतो आणि त्या अनुषंगाने आम्ही पक्षाला विनंती केली त्या ठिकाणी नांदेडमध्ये काँग्रेसची युती झाली तर त्या ठिकाणी सेक्युलर मतामध्ये बहुजन मतामध्ये विभागणी होणार नाही आणि त्यातून चांगला रिझल्ट निघेल आणि भाजपला आम्ही पराजित करू। आणि या अनुषंगाने काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती झाली। 50% समसमान जागेचा फॉर्म्युला ठरला आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये ठरल्याच्या नंतर दोन्ही पक्षाच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद झाली। नांदेड जिल्ह्यामध्ये 12 नगर परिषद आणि 1 नगरपंचायत अशा 13 ठिकाणी निवडणुका आहेत। तर जवळपास सरळ या ठिकाणी जवळजवळ 250 जागावर त्या ठिकाणी निवडणुका आहेत। म्हणजे 13 नगराध्यक्ष आणि उर्वरित नगरसेवक अशा पद्धतीने जवळपास 250 जागांवर त्या ठिकाणी निवडणूक होत आहे। आणि मग 50%चा समसमान जर फॉर्म्युला धरला तर त्या ठिकाणी साधारण 130-135 जागा काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीला देणं अपेक्षित होतं। पण 135 जागा दूर ठेवा, 100 जागा दूर ठेवा, 50 जागा दूर ठेवा, अशा कुठलेही म्हणजे अगदी 35 दूर ठेवा, 30 दूर ठेवा, 25 दूर ठेवा, 15 सोडा, 10 सोडा, 5 सुद्धा जागा काँग्रेसनं त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला सोडलेल्या नाहीयेत। केवळ 4 जागा त्यांनी सोडलेल्या आहेत। म्हणजे 250 जागापैकी 4 जागा जर ॲव्हरेज धरलं तर 50%चा फॉर्म्युला ठरला होता, 4 जागा धरलं तर 1% वर येतो। म्हणजे स्पष्टपणे जिथे जिथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत तिथे सगळीकडे काँग्रेसनं फॉर्म भरलेले आहेत। माझ्याकडे आकडा आहे की वंचित बहुजन आघाडीने 36 ठिकाणी म्हणजे 31+5 31 ठिकाणी नगरसेवक आणि 5 ठिकाणी नगराध्यक्षपद असे फॉर्म भरलेले आहेत। पण आम्ही शेवटपर्यंत या 35 जागावर तरी तुम्ही तडजोड करा, 35 जागा तरी त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला सोडा। तुम्ही 125 ते 140 जागापर्यंतची तुमची बोलणी आहे आणि तुम्ही 35 जागा तरी सोडा म्हणून शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न केले। वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी इथल्या काँग्रेसच्या नेतृत्वासोबत फॉर्म उचलण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी विनंती केली की आपल्याला ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण जाऊया, किमान 30 जागा सोडा, किमान 20 जागा सोडा, 25 जागा सोडा अशी त्यांना आम्ही विनंती केली, वारंवार त्यांच्याशी संवाद साधला, पण त्यांनी कुठेही तसं केलं नाही। केवळ 4 जागी त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेले नाहीत, म्हणजे 1% जागा सोडल्यात। याचा अर्थ स्पष्ट होतो की आमच्या 35-36 जागा ज्या उभ्या आहेत त्यापैकी 32 ठिकाणी काँग्रेसनं आमच्या विरोधामध्ये फॉर्म भरलेले आहेत। मग याला युती कशी म्हणता येईल? 1% जागा म्हणजे 250 वर्षे जर 4 असं चेक केलं 1% जागा त्यांनी सोडलेल्या आहेत। म्हणजे हा सरळ वंचित बहुजन आघाडीसोबत झालेला धोका आहे। आमच्या पाठीमध्ये काँग्रेसनं सोबत घेऊन खंजीर खुपसलेला आहे। इथल्या सर्व बहुजनवादी सगळ्या